नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची माहिती आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत, त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेतील पहिला हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. आणि या निधीच्या वितरणाकरता राज्य सरकारकडून निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि याच्याचकरता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागांतर्गत दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी जी.आर. शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्ही आज स्क्रीनवर जी.आर. पहा. या जी.आर.मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी रुपये 735,27,02,000 व राज्य समरूप हिस्सा रुपये 490,18,01,333 रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र ठरलेले आहे त्या लाभार्थ्यांना योजनेच्या पहिल्या हप्त्याचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हा निधी राज्य शासनाकडून देण्यात आलेला आहे. यामध्ये अनुसूचित जातीतील लाभार्थी आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थी सुद्धा आहे. यासाठी 2 जी.आर. सुद्धा वेगळे निर्गमित करण्यात आलेले आहे. या व्हिडिओमध्ये सर्वसाधारण घटकासाठी जो जी.आर. काढण्यात आलेला आहे त्या जी.आर. मधील माहिती थोडक्यात समजावून घेणार आहोत. घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा पहिला हप्ता रुपये 15,000 जमा झाला होता. तर काही पात्र लाभार्थ्यांना योजनेचा रुपये 15,000चा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आलेला नव्हता. त्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्ता तो पहिला असेल, दुसरा असेल, आलेला नव्हता. त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, भरपूर दिवसापासून पेंडिंग असलेला विषय मार्गी लागणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रुपये 15,000 रुपयाचा पहिला हप्ता डीबीटी मार्फत वितरित करण्यासाठी एकूण रुपये 1,225,45,33,000च्या निधीस दिनांक 20 फेब्रुवारी 2025च्या जी.आर.च्या माध्यमातून शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशी महत्त्वपूर्ण व आनंदाची माहिती होती. ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.